आप की अदालत मध्ये फिल्म स्टार नंतर महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णींवर आरोप आहे की या माफियाच्या जाळ्यामध्ये अडकल्या. आता तुम्ही म्हटलं होतं की दाऊद बरोबर काही संपर्क आला नाही, पण फॅक्ट काय आहे? तो जो हार्ड फॅक्ट आहे आता मी तुम्हाला सांगतो. तुमच्यावर ड्रग माफियामध्ये सहभागी असल्याचा आरोप लागला. केनियामध्ये केस झाली. मुंबई पोलिसांनी तुमच्यावर केस टाकली. आरोपी होतात तुम्ही. नॉन बेलेबल वॉरंट काढला गेला आणि रेड कॉर्नर नोटीस तुमच्या विरोधात काढला गेला. तुमचे फ्लॅट, तुमची संपत्ती जप्त केली गेली. आता तुम्ही कोणावरही काही आरोप करू शकता. कोणीही आरोपातून सुटलाय का? सीतामाता सुटले एका आरोपामधून. आज पण बिचारीला तिने तपश्चर्या, तिने अग्निपरीक्षा दिली. त्यानंतर देखील तिला एक धोबीची एक अविवेक यामुळे पण तिला परत वनवास 2 वेळा वनवास तिला भोगावा लागला. कोणत्या गोष्टीसाठी? हे बघा, हे काही सगळं काही त्यामध्ये तिचं काही नव्हतंच. हे सगळे आरोप यासाठी लागले कारण तुमचं विकी गोस्वामीशी खूप जवळचं कनेक्शन होतं. नाही, तेच मी सांगत ते होते तुम्हाला. 97 मध्ये त्याच्या विरोधात केस झाली. मुंबईच्या पोलिसांनी केली. नाही. त्याच्या विरोधात हां, मी हे म्हणत झांबियाच्या होते. पोलिसांनी केली. साऊथ आफ्रिकाच्या पोलिसांनी केली. तो जेलमध्ये राहिला. या विकी गोस्वामीचं काही केनियामध्ये आपलं साऊथ आफ्रिकामध्ये खूप शूटिंग होत होती त्याच्या कसिनोजमध्ये, त्याच्या प्रायव्हेट जेट्समध्ये तर. पण तो 15 वर्ष आता दुबईमध्ये जेलमध्ये होता, कोणत्यातरी केसमध्ये. आणि 96 मध्ये पूर्ण इंडस्ट्री त्याला भेटून आली होती. मी सगळ्यात लास्ट तिथे जाणारी मुलगी होते. आणि त्यावेळेस माझा एक सेक्रेटरी पण चेंज झाला होता. आणि सेक्रेटरी चेंज झाला त्याच्याद्वारा त्याने माझ्याशी संपर्क केला. मला चांगला वाटला बोलण्यामध्ये आणि खूप आपले को-स्टार्स भेटले, तिथे जाऊन आले होते. तर मी त्यांना विचारलं, "हे कोण आहे विकी गोस्वामी? तुम्ही ओळखता का?" तर सगळे लोक त्याची खूप हे करत होते. मला फक्त 10 दिवस मी त्याला भेटले होते विकी गोस्वामीला आणि मी मुंबईला आले होते आणि त्याच्या काही हॉटेल्सचं ओपनिंग होतं, जिथे अर्धं बॉलिवूड तिथे पोहोचलं होतं. सगळे आपले बॉलिवूड सेलिब्रिटीज त्यांचं नाव मी घेणार नाही, सगळे पोहोचले होते तिथे. पण मी सोडून. कारण माझ्या शूटिंगमध्ये मी बिझी होते आणि मी नाही जाऊ शकले आणि त्याच रात्री ज्या दिवशी त्याच्या हॉटेलचं ओपनिंग होतं, तो अरेस्ट झाला होता दुबईमध्ये. मग त्याने मला आतमधून फोन केला, जेव्हा त्याला सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये ठेवलं गेलं. तर त्याने मला आतमधून फोन केला, की "मॉम्स" आणि मी पण फर्स्ट टाईम त्याचा फोन आला तर खाली ठेवून दिला. परत पुन्हा त्याने मला वारंवार फोन करणं सुरू केलं. तर मी त्याचा फोन उचलला. मी म्हटलं, "येस विक्स." तर म्हणला, "ठीक आहे." बोलतो, "धिस इज माय लास्ट फोन कॉल मॉम्स." मला नाही माहीत मी जिवंत राहीन, मरीन. मला सॉलिटरी कन्फाइनमध्ये टाकलंय या लोकांनी. तर मी म्हटलं, "तुला काय हवंय माझ्याकडून?" "नाही, मला तुझ्याशी फक्त शेवटच्या काळामध्ये बोलायची इच्छा होते." आणि रडत होता फोनवर. मी म्हटलं, "ठीक आहे, एक काम करते. माझ्याजवळ तर तुझ्या या गोष्टीसाठी काही उत्तर नाहीये, की तुला हँग करतील, नाही करतील, तू मरशील, नाही मरणार. त्यामुळे मी म्हटलं, मी जाऊन माझ्या गुरुसोबत बोलते यावर." मी माझी गाडी काढली. गगनगिरी महाराजांच्या आश्रमात गेले आणि ते रात्री एकटे बसले होते झोपाळ्यावर. समाधीमध्ये बसले होते ते आणि मी त्यांना विचारलं. त्यांना कारण ते इतके मोठे तपस्वी, त्यांना बोलण्याची गरज नव्हती. मी फक्त एक लाईन म्हटली. त्यांचा फोन आला होता. मी त्याला काय उत्तर देऊ? तो येईल बाहेर, निघेल बाहेर या प्रॉब्लेममधून. ते म्हणाले, "त्याला काही वेळ आहे. त्याला 12 वर्ष आहेत, 15 वर्ष आहेत, खूप वेळ आहे." तर या दरम्यान जसं मी म्हटलं, मी इतके नवरात्र ठेवले. कोणी येतोय म्हणतोय, "चल आता लेट्स गो टू प्रेसिडेंट हॉटेल." तर माझं वारंवार संकल्प होतोय, असंकल्प होतोय, भ्रष्ट होतोय. तर गुरूंनी त्याने मला एकदा विचारलं, "मॉम्स कॅन यू कम अँड सी मी?" मी म्हटलं, "ठीक आहे." मी तुला एकदा त्याच वेळेस माझी आई देवाघरी गेली होती. आई देवाघरी गेली होती. मला एकदमच एकटं वाटू लागलं होतं आणि हा फोनवर. मग म्हटलं आता कमीत कमी एक माणूस तरी फोनवर आहे माझ्यासाठी. तर मी जाऊन त्याला एकदा भेटून तरी जेलमध्ये मला म्हणतोय माहीत नाही मी जिवंत राहीन की मरेन. तर मी गेले. तर त्याला भेटायला गेले मी तिथे. भेटायला गेले आणि मला त्याने वचन दिलं, की "तू या कोणत्याही शेख-बीख जवळ जाणार नाहीस. मला वचन दे तू आता." मी विचारलं, "का?" तर म्हणाला, की "मला ते सोडणार नाही तुला बघितल्यानंतर." तर मी म्हटलं, की "ठीक आहे." मग माझ्याजवळ एकच मार्ग होता ध्यानाचा आणि ईश्वर भक्तीचा, गुरुभक्तीचा. तो मी 12 वर्ष, 13 वर्ष मी ब्रह्मचर्य व्रताला धारण करून केलं.
आणि माझं 13 वर्ष ब्रह्मचर्य व्रत, माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली. हे जे 7 चक्र, 7 चक्रांच्या वरती आपले देवी-देवता असतात. एक-एक देवी-देवतांनी माझी परीक्षा घेतली, अशी कठीण परीक्षा घेतली. तेव्हा जाऊन कुंडलिनी शक्ती जागृत होऊन इथपर्यंत आल्या. आणि या दरम्यान 2012-13 मध्ये कुंभमेळा लागला होता. त्याच प्रयागराजमध्ये. त्याच प्रयागराजमध्ये मी आले 2012-13 मध्ये आणि हा इथे सुटला आणि मी प्रयागमध्ये आले. माझ्या बघा तपश्चर्येनंतर. ममताजी, ज्या मनुष्याशी तुमची 10 दिवसांची ओळख-पाळख होती, हो. तो तुम्हाला 2 वेळा फोन करतोय, ते देखील जेलमधून. तेही ड्रग्सच्या नाही, मी केसमध्ये त्यांना जेलमध्ये आहे. भेटले होते. कोण जातं असं कोणालाही भेटायला? नाही, नाही, नाही. यासाठी कारण तो माणूस मनाने खूप चांगला आहे. तुम्ही नाही त्यांना समजत आहात. मनाने खूप चांगला माणूस आहे. बघा प्रत्येकाचं कोणीतरी आपलं असतं. जसं आता कसं आता सांगू तुम्ही मी म्हणतायत, तुम्हाला? की तुम्ही तपश्चर्या केली. आता तुम्ही पहिली तपस्विनी असाल, जी दुबईमध्ये शेख जायद रोडला एका फ्लॅटमध्ये तपश्चर्या करत आहे. हो. हे जे तपश्चर्या करणारे असतात, हिमालयाच्या खोऱ्यांमध्ये जात असतात, कुणी हरिद्वाराच्या आश्रममध्ये जात असतात. नाही हेच तर मनुष्याचं त्याला म्हणा अविद्या आहे, इग्नोरन्स आहे, की तुम्हाला हिमालयामध्ये जाऊन परमेश्वर प्राप्त होईल. माझ्याकडे माझा तो एकच फ्लॅट, त्याच्या आतमध्ये काहीही सुविधा नाहीये. फक्त खाली एक घोंगडी ठेवली आहे माझ्या बसण्यासाठी जी योगींची असते. तुम्ही कुणालाही करा, तुम्ही जर भोगीच आहात, तर तुम्ही तुम्ही हिमालयाच्या गुहांमध्ये तुम्ही चांगले-चांगले साधक होऊन भोगू शकाल. हीच तर चूक आपल्या लोकांची होते. आम्ही वस्त्रांकडे पाहून योगी किंवा योगी नाही असं घोषित करून टाकतो. बघा, ही जी हीच तर तुमची चूक आहे. तपश्चर्या आहे, इतकी जी तुमची कुंडलिनी जागृत झाली आहे, इतकी जी शक्ती मिळाली आहे तुम्हाला देवाकडून, त्याचा वापर तुम्हाला एका ड्रग माफियाला वाचवण्यासाठी करायचा होता. नाही, तर मी तेच म्हणते, की त्याला वाचवण्यासाठी माझी ही साधनं होती. जसं मी म्हटलं, की 1-1 महिना मी अन्नत्याग केला होता. 40 दिवस मी फक्त पाण्यावर तप केले होते. 60 दिवस असे 2-2 महिने मी रोज असं पकडत होते बिना अन्नाचे. तर यामुळे काय झालं, त्याचा जो आनंद होता, की हा माणूस यावा आणि मी त्याच्याशी लग्न करून नष्ट झाला होता माझा. यालाच तर मी म्हणत होते, की 12 पण तो वर्षांची तर लग्न झालेला होता ऑलरेडी. असेल, कदाचित असेल. पण मी हे म्हणते तुम्हाला, की ब्रह्मचर्य व्रतामुळे माझं ते नष्ट झालं सगळं. त्याला मिळवण्याची जी एक कारण एका इंटरव्ह्यूमध्ये मी वाचलं, की तुम्ही म्हटलं जेव्हा तुम्हाला माहीत पडलं, की त्याचं लग्न झालंय, तेव्हा तुम्ही खूप ओरडलात त्याला ते आणि खूप 1996 मध्ये होतं. जेव्हा त्याने मला अप्रोच करायला सुरुवात केलं होतं आणि त्यानंतर मला कळलं होतं कुणाकडून, की त्याचं लग्न झालं होतं. तर मी त्याला फोन केला, त्याला झाडलं. त्याचं गोरीशी लग्न झालं होतं, फिरंगीसोबत. तर मला फोन केला त्याने. मला लक्षात आलं, की तो लग्न झालेला आहे. मी त्याला खूप झाडलं. मी म्हटलं, "हे तू काय करत होतास माझ्याबरोबर?" तर म्हणाला, "मॉम्स व्हॉट हॅपन्ड?" आय सेड, "यू डिडंट टेल मी यू आर गॉट मॅरिड." मी म्हटलं, "इट्स बेटर वी ब्रेक अप राइट नाऊ." की जास्त खोलात शिरू तो माणूस, मग प्रेम होतं, मग आणखी कठीण होऊन जातं त्यातून मुक्त होण्यासाठी त्या संबंधातून. मी म्हटलं, "तू मला आधी का नाही सांगितलंस, की तू लग्न केलेलं आहेस?" तर तो म्हणाला, "मम्स." मग त्याने मला सांगितलं, की त्याचं नातं त्या स्त्रीसोबत इतकं नाहीये. तो आता वेगळा झोपतो, वेगळ्या खोलीत झोपतो. मग आता कुठे आहेत ते? असेल कुणातरी दुसऱ्याबरोबर. कोणत्या दुसऱ्या जेलमध्ये? नाही, नाही. ते कोणा दुसऱ्याबरोबर गोरी आहे ना. गोरेला थोडेच 12 वर्ष वाट पाहतील कोणाची. ते तर 1 महिना देखील वाट नाही पाहत. गेला आता नेक्स्ट डे दुसरं कोणीतरी आलं. नाही, नाही. त्या महिलेबद्दल बोलत नाहीये मी. त्या गोरीशी माझं काही घेणं-देणं. हे विकी गोस्वामी कुठे आहेत? तो आता अमेरिकेच्या जेलमध्ये. त्याचं असं झालं, की 2013 मध्ये तो बाहेर येऊन केनियाला गेला सरळ. मला भेटला वगैरे नाही तो. आणि त्यानंतर तो 1-2 वर्ष तो व्यवस्थित राहिला पण. 1-2 वर्ष व्यवस्थित राहिला. तर मग पण तुम्ही तपश्चर्या नाही करणार त्याला बाहेर काढण्यासाठी? नाही, नाही, नाही. तुम्ही माझं म्हणणं ऐका नीट. तर 2-3 वर्ष त्यांनी पाहिलं आपल्यासारखं सरळ आयुष्य जगून. त्याच्यासोबत पण बराच गैरव्यवहार झाला असं मी नाही म्हणू शकत. ते येतील, ते सांगतील, नाही आले, येतील, नाही येतील. मी त्याच्या कर्मांना त्याला त्याच्यावरतीच सोडून देते. ज्याला सरळ व्हायचंय बघा, जसं रावणाने सीतेचं हरण केलं होतं. त्यांचे भाऊ होते विभीषण.
विभीषणने काय किती लोकांनी जाऊन म्हटलं सीतामातेला परत पाठवा, सीतामातेला परत पाठवा. पण विभीषणाचं म्हणणं तर ऐकलं नाहीच रावणाने. तर तसंच असतं ना जीवनामध्ये. ज्याचं काय माहीत त्याचं काय कर्मक्षेत्र असेल, काय त्याचं झालं मग असेल. आज तुम्ही ते त्यामुळे तो परत अमेरिकेला गेला. मग 2016 पासून जेव्हा माझ्यावरती केस झाली. 2016, 17, 18, 19, 20 मध्ये मग मी परत तपश्चर्येत घुसले. यावेळेस मी तुम्ही जी केस माझ्यावर टाकली होती आणि मी 2017 मध्ये मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना एक पत्र लिहिलं होतं. मी त्याला त्यानंतर सादर करेन, त्याला रिलीज करून टाकेन. त्यात मी स्पष्टपणे म्हटलं होतं, की मी तपश्चर्या व्यतिरिक्त आणखी काही केलं नाही. आणि हा जो आरोप माझ्यावरती तुमचे कमिशनर एसीपीने केला होता, तो चुकीचा आहे. मी त्यांना 2017 मध्ये एक पत्र लिहिलंय. ते मी एकदा रिलीज करेन नक्कीच तुमच्यासाठी. त्यामध्ये मी काय लिहिलंय हे देखील तुम्ही बघाल. तुम्ही सांगून टाका जनतेला काय लिहिलं नाही, होतं ते. मी खूप विस्तारामध्ये लिहिलं होतं, की मी इतके वर्ष तपश्चर्या केली आहे आणि मी ड्रग्जमध्ये कोण जात असतं? पैशांसाठी ड्रग्जमध्ये कोणी जात असतं का? जे बॉलिवूडमध्ये एक दिवस जाऊन 10 लाख कमवतंय. आपली 3-3 अपार्टमेंट्सला खंडर होताना बघतोय. तिथे नाही गेले मी 25 वर्ष. ते नष्ट होऊ दे, काही होऊ दे, ते बघायला गेले नाही. ती ड्रग्जमध्ये जाईल, ते पण 2 ड्रग्जमध्ये जाईल. कशासाठी जाईल? पैशासाठी. आणि एका खोलीत राहते. तुम्हाला या गोष्टीचा रिग्रेट होतं की एका चुकीच्या माणसाशी गुंतता हृदय हे झालं, त्याच्या बदल्यामध्ये इतका त्रास तुम्हाला सहन करावा लागला, इतकं दुःख झालं? आज वाटतंय थोडंसं. आज वाटतंय. पण मी विचार करते, की याच्यामागे पण काही ईश्वराचं काहीतरी प्लॅनिंग असू शकतं. कारण 2016 ते 24 मध्ये आणखी कठीण तपश्चर्या केली, ज्याला मी तुम्हाला म्हटलं होतं, की मी इथपर्यंत माझ्या 2012 पर्यंत तर मी अजूनही सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचले नव्हते. तर 2016 जे माझ्यावर तोपर्यंत त्याच्यावरती होतं, तर माझी अशी अवस्था होती तेव्हा तपश्चर्या केली. तर जेव्हा माझ्यावरती ती केस झाली, तर मी तर धरती, आकाश एकत्र करून ठेवलं. नाही, मी तुमची या गोष्टीसाठी प्रशंसा करेन की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा उघडपणे सरळ सरळ उत्तर दिलंय. तुम्ही कोणत्याही गोष्टीला फिरवण्याचा प्रयत्न नाही केला. सगळे फॅक्ट्स तुम्ही सगळ्यांच्या समोर ठेवले. ही चांगली गोष्ट आहे. आपण पब्लिकमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो. हां. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, की एकदा लालू यादवांनी तुम्हाला पटनाला बोलावलं होतं. त्या शोची खूप चर्चा झाली होती. त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती द्यायची आहे? अच्छा, त्यावेळेस मला माहितीच नव्हतं, की कोण लालू आहेत. खरोखरच आता मी सांगते काय झालं होतं. तोच सेक्रेटरी आहे ज्याने मला विकीसोबत हे केलं होतं. हा नवीनच होता, 2 महिने होता आणि मी गेले होते गोव्यामध्ये. एक कार्निव्हल प्रोग्राम होता. त्याची चीफ गेस्ट बनण्यासाठी आणि तिथून त्यांनी मला फोन केला, की "ममता, आता इथून तू सरळ जाशील बिहार." तर मी म्हटलं, "ठीक आहे, कशासाठी?" तर म्हणाला, "नाही, तिथे पण एक शो आहे, असा-असा आहे. मी गणेश हेगडे माझा कोरिओग्राफर होता त्यावेळेस. आम्ही 10 डान्सर्स होतो. माझी एक ड्रेस डिझायनर होती, ती होती. मेकअप मॅन होता, हेअर ड्रेसर होता. आम्ही लोक फ्लाइटमधून गेलो आणि खाली उतरलो. त्यावेळेस बिलीव्ह मी, ईश्वर साक्षी आहे, मला माहीत नव्हतं बिहार कुठे येतं ते. आम्ही लोक गाडीमधून जात होतो आणि माझी जी हेअर ड्रेसर आहे ती मला म्हणाली, "मी बॉब पिन घ्यायला विसरले मॅडम." मी म्हटलं, "आता काय करू? इथे कुठे शॉपमध्ये आपण लोक थांबूया आणि विचारूया की ती बॉब पिन आहे की नाही." तर तो ड्रायव्हर होता. मी म्हटलं, "अरे ड्रायव्हरजी, 1 मिनिट थांबा, थांबा, थांबा. हे शॉप आता गेलं, तिथे थांबा." तर म्हणतो, "का? कशाला?" तर म्हणलं, "ती माझी हेअर ड्रेसर आहे, ती बॉब पिन आणायला विसरली." तर म्हणाला, "नाही, नाही, इथे नाही थांबू शकत." मी म्हटलं, "का नाही थांबू शकत?" तर म्हणतो, "हा नॅक्सलाइट एरिया आहे." मी म्हटलं, "नॅक्सलाइट एरियाची? काय असतो तो?" मी म्हटलं, "काय?" आणि मी माझ्या आतून धक, 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 धक होत होती. मी म्हटलं, आम्ही लोक पुन्हा गेलो हॉटेल. हॉटेलमध्ये तर अशी लाईन ऑफिसर्सची जसं काही अशा युद्धावर जात असतात ना, असे AK-47 घेऊन 100 पोलीस मेन राईटमध्ये, 100 पोलिसमेन लेफ्टमध्ये. आम्ही लोक गेलो वरती, वरती, वरती. माझ्या रूमपर्यंत पोहोचलो. पूर्ण मिलिटरी फौज. दरवाजा उघडला मी माझ्या रूमचा. 5,000 लोक माझ्या रूमच्या आत बसलेले होते. कोणाकोणाची मुलं होती, 5,000 बायका. थोडं जास्त नाही वाटत? नाही, नाही, पण पूर्ण भरलेले होते.
1000 तर असतील, 1000 तर असतील, पण पूर्ण ते दिसून आले नाहीत. पण ते पूर्ण अशी स्वीट होती, तर ते पूर्ण भरले. ते सोफ्यापासून कोणती जागा तिथे म्हणजे ठेवली नव्हती. प्रत्येक ठिकाणी लोकच लोक तुमच्या लोकच खोलीमध्ये लोक होते भरलेले होते. आणि मग एका तासानंतर फोन येतो, की तुमचा शो रेडी आहे. आम्ही सगळे लोक, गणेश हेगडे सगळे डान्सर्स तिथे पोहोचतो देखील. ड्रेसिंग रूममध्ये आणखी लोक. आणखी 10,000 लोक ड्रेसिंग रूममध्ये म्हणजे इतका मोठा ड्रेसिंग रूम सगळा भरलेला खचाखच म्हणजे एकही जागा नव्हती ड्रेसिंग रूममध्ये. तर डान्सर्स सगळे माझ्याजवळ आले. गणेश हेगडे माझ्याजवळ आला. मला म्हणतो, की "ममताजी, आपण आता काय करायचं?" आणि आम्ही सगळे लोक ट्रॅक पॅन्ट्सवर होतो आणि मला डान्स करायचा होता लांबा लांबा घुंगट का आहे या डान्सवर. तर मी म्हटलं, "एक काम करूया. याच ट्रॅक सूटमध्ये वी विल गो ऑन द स्टेज. नोबडी इज चेंजिंग." कारण चेंज करण्याची जागाच नव्हती. तर स्टेजवर गेलो दणादण आम्ही लोकांनी 2 शोज बॅक टू बॅक वी डिड वन आफ्टर दी अदर आणि सगळे डान्सर्स माझ्या रूममध्ये बसले होते. वी वर वेटिंग फॉर दी फ्लाइट नेक्स्ट डे मॉर्निंग इट वॉज 7:00. सगळे डान्सर्स माझ्या रूममध्ये असा गोल करून बसले होते. माझ्या रूममधून लोक जायला तयार नव्हते. सगळे डान्सर्स असे रूममध्ये बसले होते. सगळे घाबरले. त्यांना वाटलं आपण कुठे येऊन फसलो. माझा हसमुख माझा जो सेक्रेटरी होता सॉरी त्याला फोन केला. मी म्हटलं, "तुला बिहारमध्ये कोणी सांगितलेलं शो घेण्यासाठी?" मी विचारलं, "पैसा महत्वाचा आहे का?" बिलीव्ह मी त्यावेळेस आय वॉज रिफ्युजिंग फिल्म्स लेफ्ट, राइट, सेंटर. मी म्हटलं, "तू फक्त पैशाला महत्त्व देतोयस? हे तर बघायला पाहिजे होतं की बिहार कुठे येतं. मला नव्हतं माहीत की बिहार कुठे येतं." एनिव्हे आम्ही लोक पोहोचलो. आम्ही लोक एअरपोर्टवर आम्ही सगळे डान्सर्स लोक कसं-कसं करून 200 गार्ड्स सोबत आणि आम्हाला कोणीतरी सांगितलं की जर तुम्ही ही फ्लाइट मिस केलीत, तर नेक्स्ट फ्लाइट फक्त 7 दिवसानंतर. पण देवाची मी तर महाकालचं महामृत्युंजय मंत्र सारखं-सारखं चालू होता. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम. की फ्लाइट यावी आणि फ्लाइट जावी व्यवस्थित. फ्लाइट आली. जशी टेक ऑफ झाली, सगळे डान्सर्स लोक टाळ्या वाजवू लागले. सुरक्षित बाहेर पडलो एकदाचे. बाहेर पडलो. मुंबईला आले मी 10 दिवसानंतर. हे सगळे बाहेर आलं, की लालू प्रसाद इथे. प्रसाद काय प्रसाद? तर लालू प्रसाद पण बिचारा मला माहीत नव्हतं कोण होता. त्याने अनाउन्समेंट केली, की बिचारी कोण ममता कुलकर्णी नाव असं कोणी घेतलं मध्येच. मी तिला राज्यसभेची सीट देतोय. तर प्रेसवाले माझ्याकडे आले. म्हणाले, "ममताजी तुम्हाला लालू." म्हणलं, "कोण लालू प्रसाद?" "नाही, ते बिहारचे चीफ मिनिस्टर आहेत." मी म्हणलं, "अच्छा." नाही ते म्हणतात, की तुम्हाला राज्यसभेचा विचार करा, राज्यसभेमध्ये घेतील, तुम्हाला गाडी मिळेल. मी म्हटलं, "अच्छा." आम्ही कसे-कसे वाचून पळलोय जीव. मला हे सगळं नको आहे म्हटलं आत्तापर्यंत मी की बॉलिवूडचं पॉलिटिक्स अजून मला नाही कळलं. तर डायरेक्ट पॉलिटिक्समध्ये जाणं तर मला यात काही समजतच नाही. कोण लालू प्रसाद, काय लालू प्रसाद? अजूनही तुमचा इरादा हाच आहे की कधी राजकारणामध्ये नाही जाणार? हो, नाहीये. बिहारला नाही, पण आणखी कुठे? अजूनपर्यंत तर हा विचार नाही केला मी. आता तरी सध्या तरी महामंडळेश्वरची जी मला ही प्राप्त झाली आहे, ती निभवायची आणि आहे. जर ही नाही राहिली, परत घेतली तर? बघा, हे तर असं म्हणण्याचा अर्थ आहे, की अर्जुनाला जर आपण लोक महामांडळेश्वर नाही बनवलं, तर काय तो आपली आर्चरी सोडेल? जाऊन आपल्या शक्तीला हे करा. ममता